नमस्ते. मी मिसेस प्रीती पेठे. मुळारंभ या डॉक्टर आशुतोष दवडेकरांच्या कादंबरीविषयी थोडंसं बोलते, प्रयत्न करते. मुळारंभ ही कादंबरी फार सुरेख लिहिली आहे डॉक्टरांनी. त्यातले बारकावे, त्यातला ओम नावाच्या हिरोचं सगळं भावविश्व त्यांनी उलगडून दाखवलं आहे. ते फार सुरेख आहे. त्याचं कॉलेज जीवन, त्याचे तिथले मित्रमैत्रिणी, त्याची धमाल, त्याच्या गप्पा, त्याचे पॉझिटिव्हनेस, नंतर नात्यातली गुंफण खूप सुंदर दाखवली आहे आणि ती आपण रिलेट करतो. आपल्या जीवनाशी, कॉलेज जीवनाशी ती अगदी रिलेट होते. आम्ही अशीच धमाल केलेली आहे कॉलेजमध्ये. त्यावेळेला रॅगिंग नव्हतं एवढं, पण तरीसुद्धा कॉलेज जीवनात एक हुरहुर, एक कसे मिळतील आपल्याला मित्रमैत्रिणी आणि तिथलं जीवन, कसे आपला अभ्यास आहे, ते सगळं याबद्दल असणारी आपली धाकधूक वगैरे ही सगळी फार सुरेख वर्णन केली. आणि ओमच्या घरचं वातावरणही सुरेख, सुसंस्कृत, साधंच पण छान दाखवलं आहे. त्याची नोकरी करणारी आई, त्याची काळजी घेणारी, तर ते वडील काळजी घेणारे पण वरून तसं न दाखवता मुलाशी छान गप्पा मारणारे. डॉक्टर आजी, जी त्याच्याशी एवढी मोठी असूनही एखाद्या मित्रमैत्रिणीसारखी गप्पा मारायची. त्याचे मित्र कनक, जिंदिया हे सगळे पंजाबी, हिंदी त्यामुळे हिंदी पंजाबी डायलॉगमधून ऐकायला मिळाले. तेही फार छान वाटले. ते आपल्या कॉलेजमध्ये असे काही असतातच की ज्यामुळे आपल्याला कॉस्मोपॉलिटन असतात, ज्यांच्याशी आपली म्हणजे मैत्री होते. पण म्हणजे हे ज्या वेळेला हे आपण वाचतो सगळं, त्यावेळेला ते खूप रिलेट झालं. मनदीप नावाची त्याला भेटलेली मैत्रीण, तिच्याशी झालेली जवळी आणि तरीही सावधानतेने जवळीक असूनसुद्धा राखलेलं अंतर हे फार भावलं. म्हणजे आता हे बघायला मिळणार नाही या काळात, पण ते फार मर्यादशील आणि छान वाटलं नातं. नंतर त्यांनी या मुलांनी धमाल करत दिल्लीला केलेली, अचानक केलेली, कोणाला न सांगता केलेली ट्रीप, नंतर तिथली धमाल, पण तरी संस्कारित असल्यामुळे आईला त्यांनी पाठवलेलं पत्र, हे सगळं खूप छान वाटतं. असं वाटतं आपण त्यातले कोणीतरी आहोत की काय, त्या मित्रमंडळींमधल्या आपण नक्की कोणीतरी आहोत आणि कारण हे सगळं अनुभवलं आहे आपण, असंच वाटायला लागतं. ती सगळी प्रसंग, आठवणींची फुलपाखरं आपल्याभोवती रुंजी घालायला लागतात. तसंच तो जेव्हा लोधी गार्डनला जातो तेव्हा तिथे तो बाकड्यावर बसलेला असताना त्याला असं जाणवतं, वाटतं असं कुठेतरी, कारण तो मनस्वी आहे, विचार करणारा आहे आणि त्याचं भावविश्व बदलत असतं असं. त्यामुळे तो तिथे त्याच्या मनात असं येतं की अरे आपण या भव्य, गूढ आणि सुंदर जगात एकटेच आहोत, आपल्याबरोबर सोबत कोणी नाही आहे असं त्याला वाटतं. म्हणजे त्या नात्यांचा त्याला एक प्रकारे, त्या रुटीनचा म्हणा, त्या नात्यांचा त्याला एक कुठेतरी असा कंटाळा आलेला असतो असं वाटतं. पण तरीही तो जेव्हा उठतो आणि चालायला लागतो त्यावेळेला त्याला निसर्ग साथ घालतो. हिरवीगार झाडी, बदकं, पाणी, तळं आणि सुंदर इंद्रधनुष्य असं त्याला दिसतं आणि त्याचं मन पुन्हा प्रफुल्लित होतं. उदासीनता झटकून टाकतो तो. आणि म्हणजे हे असं त्याच्या मनातले आंदोलनं, हेलकावे असे दाखवले डॉक्टरांनी फार बारकाईने आणि सुंदर भावविश्व उलगडून दाखवले, जे आपल्याला अगदी अंतःकरणाच्या जवळ वाटतं आणि आपलंच वाटतं ते चित्र. असं वाटतं आपल्याही मनात असंच सगळं असतं बा. आपल्याशी मैत्री झालेली एखादी मैत्रीण असते आपली अगदी जवळची, आपण तिला सगळं सांगत असतो, पण काही काही गोष्टी ती आपल्याला सांगत नाही. ते जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा वाईट वाटतं. आपल्या मनात तो एक सल राहतो. हाही अनुभवला ओमच्या एका वागण्यातनं. तसंच त्यांच्या कॉलेजमध्ये आउटसायडर आलेला असताना झालेला राडा, म्हणजे भांडणं, ही आमच्याही कॉलेजात आम्ही अनुभवली आहेत. आउटसायडर आलेले असताना ट्रेकिंगला, ते ट्रेकिंगची ती धमाल, त्या तारुण्यातली मस्ती, मैत्री, खूपच धमाल केलेली असते, ती सगळी आठवली आणि रिलेट खूप झालं त्याच्याशी. आणि त्यामुळे ती कादंबरी अशी कादंबरी वाटलीच नाही, आपलंच चित्रण आहे का काय, म्हणजे आपलंच अगदी असं नाही, पण आपण त्या सगळ्या त्या माहोल, त्या ह्याच्यात जातो आपण आणि असं वाटतं की किती सुंदर आहे ही कादंबरी. ते आपल्याला जुने दिवस आठवतात आणि मग छान वाटतं. असं ह्या ओमचं सगळं जीवन खूप सुंदर वर्णन केलं आहे डॉक्टरांनी. आणि एकंदरीत ओमसारख्या पारदर्शी आणि
मनस्वी मन विचार असणारा मुलगा जेव्हा टेकडीवर जातो तेव्हा त्याला टेकडीवरही तो स्वतःशी संवाद साधतो. टेकडी त्याचा आवडता विषय आहे, जो माझाही आहे. मी अनेक वर्ष टेकडीवर एकटीच जात होते. खूप छान वाटतं. आपल्यामध्येच रमतगमत आपण जातो, आपल्याला हवं तसं आपण वागतो. म्हणजे छान असं कोणाचं ऑब्लिगेशन नाही. आपण बसतो निवांत, विचार करतो, आजूबाजूचा सगळा कोलाहल पाहतो आणि मग टेकडी उतरायला लागतो. त्यावेळेला त्यांचं सिम्बॉलिक एक टेकडी हा विषय मला असा वाटतो की ज्यावेळेला आपण टेकडीवर जातो ओम, त्यावेळेला त्याच्या मनात स्वतःचा शोध सुरू होतो आणि त्याला त्या नात्यांचा काही असा नॉयशा येतो म्हणा किंवा त्याला फोलपणा जाणवतो. पण टेकडी उतरत असताना लेखकांनी लिहिलं आहे की आता उतरणच होती. याचा अर्थ त्याला उतरताना सगळं विश्व पुन्हा दिसायला लागतं आजूबाजूचं. नात्यांचा ओलावा त्याला साथ घालायला लागतो. नात्यांचे बंध रेशमाचे त्याला पुन्हा गुंफायला लागतात त्याच्या भोवती आणि ते आपल्यावर सोडलं आहे डॉक्टरांनी की त्याचं पुढे काही नाही आहे. ते आपण विचार करायचा की साधारण असं झालं असेल की त्याला आवडलं असेल पुन्हा त्या नात्यात शिरणं आणि त्याला त्या वेळापुरता कुठेतरी त्याला ते वाटलं असावं आणि नंतर पुन्हा त्याचं आत्मपरीक्षण शोध स्वतःचा झाल्यावर त्याला पुन्हा लक्षात आलं असावं की शेवटी नातीसुद्धा महत्त्वाची असतात. त्यातला ओलावा, त्यातलं प्रेम हे पण आपल्याला आवश्यकच असतं जीवनात. हे त्याला कुठेतरी कळत असावं असं मला वाटतं. उतरण म्हणजे याचा अर्थ असा असावा असं वाटतं. तर त्यामुळे ओमसारखं सुंदर असं एखाद्या नदीचं सुंदर पाणी पारदर्शक आणि स्वच्छ असावं तसं त्याचे विचार वाटतात. तरीही ते नदी कशी अवखळ असते, वाहत जाते, पण ती मर्यादा सोडत नाही आणि तसं मर्यादशील भावविश्व ओमचं आणि तरीही खूप सुंदर असं मैत्रीचं नातं, कॉलेज जीवन हे अगदी रिलेट होतं. म्हणून मला ही कादंबरी खूप आवडली आणि अगदी आपल्या जीवनाशी म्हणजे अनेकांच्या कॉलेज जीवनाशी ती रिलेट होईल असं वाटलं. धन्यवाद.